पुढचा जो टॉपिक आहे सिलेबसमधला तो आहे संधी प्रकरण. हे पण 15 मार्काचं वेटेज आहे. 5 मार्काचा एक एसीक्यू असतो आणि एक एलएक्यू असतो 10 मार्काला. असं पूर्ण 15 मार्काचं संधी प्रकरणला वेटेज असतं. तर संधी म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेस संज्ञा प्रकरण बघितलं तिथे एक संज्ञा आलेली होती, संहिता. संहिता या संज्ञेचं सूत्र काय होतं? परसन्निकर्ष संहिता. परसन्निकर्ष संहिता. आणि वृत्ती काय होती त्याची? वृत्ती काय होती त्याची? वर्णानाम अतिशयित सन्निधी संहिता संन्यस्यात्, ही वृत्ती होती ना. वर्णानाम अतिशयित सन्निधी संहिता संन्यस्यात्. तर वर्णांचं अतिशय जवळ येणं त्याला संहिता म्हटलं जातं. वर्णानाम अतिशयित सन्निधी संहिता संन्यस्यात्. जेव्हा दोन अक्षर एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये जो बदल घडतो त्याला म्हटलं जातं संधी. दोन अक्षरांचं एकत्र येणं आणि ते एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये काही बदल घडतात त्याला म्हणतात संधी. आता एकत्र आलेले दोन गोष्टी तिथे संधीमध्ये, एक संधी करणं आणि दुसरे संधी विच्छेद. अक्षर एकत्र येऊन त्यांना जोडून ठेवणं म्हणजे संधी, आणि एकत्र आलेले अक्षर वेगवेगळे करणं आणि वेगवेगळे केल्यावरती अर्थपूर्ण दोन शब्द तयार होणं, दोन किंवा अधिक शब्द तयार होणं, त्याला म्हटलं तर संधी विच्छेद. संधी आणि संधी विच्छेद हे दोन टर्म्स याच्यामध्ये लक्षात ठेवायचे संधी प्रकरणमध्ये. दोन शब्दांना एकत्र करणं म्हणजे संधी, आणि एका शब्दाला फोडून वेगवेगळे दोन किंवा अधिक अर्थपूर्ण शब्द तयार करणं तो म्हणजे संधी विच्छेद. आता संधीचे एकूण 3 प्रकार आहेत, मुख्य 3 प्रकार आहेत. एक अचसंधी, हलसंधी आणि विसर्गसंधी. आता अचसंधीलाच स्वरसंधी पण म्हणतात, कारण की अच हे स्वर, अच प्रत्याहारामध्ये सगळेच्या सगळे स्वर येतात. हलसंधीलाच व्यंजन संधी पण म्हटलं जातं, कारण हलमध्ये सगळेच्या सगळे व्यंजन येत असतात. आणि विसर्गसंधीमध्ये विसर्गाचा समावेश असतो म्हणून तिला विसर्गसंधी म्हणतात. हे मुख्य 3 प्रकार आहेत, अचसंधी, हलसंधी आणि विसर्गसंधी. याच्यामध्ये परत सब टाईप्स आहेत. पहिला जो प्रकार आहे अचसंधी म्हणजे स्वरसंधी. आता स्वरसंधीमध्ये काय असतं, तर दोन स्वरांमध्ये जेव्हा संधी होते तेव्हा त्याला स्वरसंधी असं म्हणतात. स्वर म्हणजे कोणते, तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे सगळे स्वर. तर यांच्यामध्ये जेव्हा संधी होत असते तेव्हा त्याला म्हणतो आपण स्वरसंधी. इथे कोणत्या व्यंजनाचा समावेश नसतो, फक्त स्वरांचाच समावेश असतो. ज्या ठिकाणी संधी होते त्या ठिकाणी पूर्वपदामध्ये पण स्वर राहतील, उत्तर पदामध्ये पण स्वरच राहील, आणि त्यावेळेस जी संधी होते त्याला म्हणू आपण स्वरसंधी. तर माहेश्वर सूत्रामध्ये सगळेच्या सगळे अच प्रत्याहारातले जे पण वर्ण आहेत त्यांना स्वर म्हटलं जातं, म्हणून या संधीला अचसंधी असं पण म्हणतात, स्वरसंधी. आता स्वरसंधीचे एकूण 8 प्रकार पडतात. पहिला आहे यनसंधी, गुणसंधी, वृद्धिसंधी, अयादिसंधी, दीर्घसंधी, पररूप, पूर्वरूप आणि प्रकृतिभाव. अशी एकूण 8 प्रकार त्या ठिकाणी येतात. ठीक आहे. हे स्वरसंधीचे 8 प्रकार लक्षात ठेवायचे: यनसंधी, गुणसंधी, वृद्धिसंधी, अयादिसंधी, दीर्घसंधी, पररूप संधी, पूर्वरूप संधी आणि प्रकृतिभाव संधी. आता हा प्रत्येक प्रकार आपण डिटेलमध्ये बघणार आहे.
स्वरसंधीमध्ये आता पहिला जो प्रकार आहे तो आहे यनसंधी. याचं सूत्र लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, इको यनची. तुम्हाला जेव्हा क्वेश्चन येतो एलएक्यू, तर एलएक्यू मध्ये तुम्हाला संधी पण ओळखायची, संधी फोड करायची असते आणि त्याचं सूत्र लिहायचं असतं. तर त्याच्यासाठी संधी प्रकरणामध्ये जेवढ्या पण संधी आहेत प्रत्येकाचं सूत्र पाठ करणं मस्ट आहे. प्रत्येकाचं सूत्र पाठ केलंच पाहिजे. बघा, पहिली संधी यनसंधी, त्याचं सूत्र येतं इको यनची. आता याचा नियम काय, तर आता जे सूत्र दिले सूत्रानुसार नियम काय, इक प्रत्याहाराच्या जागी यन प्रत्याहार करायचा, असा सिंपल नियम. आता इक प्रत्याहार म्हणजे कोणता, तर इ, उ, रू आणि ऋ हे स्वर इक प्रत्याहारात येतात. आता ह्या स्वरांच्या समोर जेव्हा विजातीय स्वर येतो, विजातीय स्वर म्हणजे काय, तर समजा ई घेतला आणि ईच्या समोर हा ई सोडून इतर कोणताही स्वर आला तर त्याला म्हणणार आपण विजातीय स्वर. जसं ईच्या समोर अ आला तर हा पण विजातीय आहे, किंवा उ आला तर उ पण विजातीय आहे. ते पण जर का ईच्या समोर ईच आला तर हा सजातीय आहे, किंवा दीर्घ ई आला तर हा पण सजातीय आहे. विजातीय म्हणजे ई सोडून इतर कोणताही स्वर, म्हणजे तो स्वर सोडून इतर कोणताही स्वर, त्याला म्हणू आपण विजातीय स्वर. तर ई, उ, ऋ आणि ऋ यांच्या समोर जर का विजातीय स्वर आला तर त्या स्वरांच्या जागी क्रमाने य, व, र आणि ल होतं. याला म्हटलं तर यनसंधी. ई, उ, ऋ आणि ऋ यांच्या समोर जर का विजातीय स्वर आला तर त्या स्वरांच्या जागी क्रमाने य, व, र, ल होतं. त्याला म्हटलं तर यनसंधी. सिंपल कसं लक्षात ठेवणार, तर यनसंधीमध्ये काय होतं, ईचा य होतो, उचा व होतो, ऋचा र होतो आणि ऋचा ल होतो. हा थोडक्यात नियम झाला. ईचा य, उचा व, ऋचा र आणि ऋचा ल हे बदल त्या ठिकाणी यनसंधीमध्ये घडत असतात. आता बघा उदाहरणावरून आणखी क्लॅरिटी येते. आता हे उदाहरण येते अति प्लस अधिक. आता अतिमध्ये कसं आहे, हे जे उदाहरण आहे अति प्लस अधिक, आता स्वर काढायचा कसा, आता आपला नियम काय आहे, ईच्या समोर विजातीय स्वर आला पाहिजे. आता इथे अति शब्द आहे आणि इथे अधिक शब्द आहे, मग स्वर कुठे आलेला आहे, इथे स्वर म्हणजे डायरेक्ट अति दिलेला आहे ना, मग स्वर कसा काढायचा, तर हा जो ती तयार झालाय, ती कसा तयार झाला, त प्लस ई असं ती तयार झालेला आहे. म्हणजेच अतिमध्ये स्वर कोणता आहे, ई स्वर आहे अतिमध्ये. त्याच्या पुढे आलेला आहे अ, अधिक मधला अ स्वर आलेला आहे. अति प्लस अधिक, अतिमध्ये ई स्वर आहे, अधिक मधला अ स्वर आलेला आहे. आता ह्या दोघांच्या जागी काय होतं, ईच्या पुढे जर का अ आला म्हणजेच विजातीय स्वर आला तर ईचा काय करायचं आहे नियमानुसार, ईचा काय होणार, य. य. ईचा य केला, पुढचं अधिक ॲज इट इज. आता हा ईचा य झालेला आहे, पण पुढचा अत ॲज इट इज आहे. म्हणजे आता हे काय होणार, अत प्लस य प्लस अधिक, ह्या सगळ्यांना एकत्र केलं तयार होईल अत्यधिक. अति प्लस अधिकचं होईल अत्यधिक. ईचा केला य, अति प्लस अधिक अत्यधिक. तसंच पितृ प्लस आज्ञा, इथे बघा पितृ प्लस आज्ञा. आता इथे कोणता स्वर आलेला आहे,
पितृमध्ये कोणता स्वर आहे? रू. रू. रूच्या पुढे विजातीय स्वर आला ओ. आज्ञा. आज्ञामधला आ आलेला आहे रूच्या पुढे. या रूच्या जागी काय होऊन जाईल? र. य. हा, रूचा र होणार. रूचा र होणार. आता हा पुढे पित होता. पित प्लस र. पुढे आज्ञा ॲज इट इज आहेत. आता हा अर्धा त आहे आणि हा अर्धा र आहे. एकत्र मिळून काय तयार होईल? त आणि र जर एकत्र आले तर तयार होतो त्र. मग इथे काय होईल? त आणि र दोन्ही पित्र आणि पुढचं आज्ञा येईल पित्राज्ञा. शब्द तयार होईल पित्राज्ञा. यनसंधीमध्ये पितृ प्लस आज्ञा शब्द तयार झाला पित्राज्ञा. ठीक आहे. पुढचं बघा, गुरु प्लस आदी. गुरु प्लस आदी. आता याच्यामध्ये गुरु कोणता स्वर आहे? ऊ. ऊ स्वर आहे. बरोबर. वेगवेगळं केलं आपण. त्याच्यासमोर आ विजातीय स्वर आलेला आहे. विजातीय स्वर आला तर ह्या ऊच काय होऊन जाईल नियमानुसार? ऊचा काय होतो? व होतो. व. ऊचा व होतो. आपण नियमानुसार ऊचा केला व. आता गुरु मधला आपण ऊ काढून घेतला होता त्याच्यामुळे र अर्धा राहिला. गुर आणि ऊचा व झाला मग तो व पण अर्धाच आहे. हा जो र आहे आणि हा व आहे तर जेव्हा आपण एखाद्या व्यंजनाच्या पुढे अर्धा र येतो ना तर त्यावेळेस तो त्या व्यंजनावरती रफार बनून जातो. एखाद्या व्यंजनाच्या पुढे व येतो त्यावेळेस तो र. आवाज येतोय सगळ्यांना? एखाद्या व्यंजनाच्या पुढे जेव्हा र येतो तर तो त्या ठिकाणी रफार बनून जातो. असा रफार बनेल. रच्या वरती व रच्या पुढे व आलेला आहे. आधी आलेला आहे म्हणून तो रफार बनणार. मग काय होईल? गुरु. आणि पुढे आदी. हा जो आदी आहे हा व अर्धा आहे म्हणून वला परत आ लागला. वला काना लागेल आणि तयार होईल गुरुवादी. गुरु प्लस आदी गुरुवादी. तसंच पुढे ऋ प्लस आकृती. ऋच्या पुढे विजातीय स्वर आला आ. ऋचं झालं ल आणि तयार झालं लाकृती. ऋ प्लस आकृतीचं झालं लाकृती. ठीक आहे. ही होती यनसंधी. कळलं सगळ्यांना? यनसंधी. यनसंधी कळाली सगळ्यांना? नियम काय आहे? इ उ ऋ ऋ याच्या समोर जर का विजातीय स्वर आला तर ईचा काय होतो? ईचं काय होणार? य. ऊचा व. व. चा र. र आणि ऋचा ल. 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 जास्तीत जास्त उदाहरणं हे ई आणि उ याचीच येतात.
रूचं क्वचित असतं आणि लूचं तर हे एकच उदाहरण आहे, लाकृती. याच्या व्यतिरिक्त लूचं उदाहरण कुठे जास्त भेटतच नाही. ठीक आहे, सॉल्व करता येईल सगळ्यांना. बघ हो. उदाहरण बघा. यदि प्लस अपि काय येणार? यद्यपि. यद्यपि. अति प्लस आचारः अत्याचार. अत्याचार. बरोबर. अनु प्लस एषणम अन्वेषणम. अन्वेषणम. बरोबर. अन्वेषणम. अनु प्लस एषणम अन्वेषणम. नंतर अनु प्लस अयः. अनु प्लस अयः. अन्वय. अन्वय. नंतर फोड पण करता आली पाहिजे. हा, स्वागतम. स्वागतमची फोड काय होईल? सु प्लस आगतम. सु प्लस आगतम. कृष्णवृत्ती. याची फोड काय होईल? याची फोड काय होईल? इथे ना कृष्ण प्लस वृद्धी. हे याच्यातलं नाही येणार. हा, अ प्लस रू येईल तिथे, तो नाही येणार इथे. ठीक आहे. दुसरं नद्या वेगः. नद्या वेगः. नदी प्लस वेग. नदी प्लस दुसरा शब्द काय राहणार? नदी आवे. आवेगः रे. ठीक आहे. नदी प्लस आवेगः. मात्राज्ञा.
मात्राज्ञा. मात्राज्ञाची फोड काय होईल? मातृ प्लस आज्ञा. बरोबर, मातृ प्लस आज्ञा. मातृ प्लस आज्ञा. ठीक आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स येतात. त्या ठिकाणी तुम्हाला संधी फोड करायची असते किंवा मग संधी करायची असते. नियम लक्षात ठेवायचा. येणं संधीचा नियम काय? ईचा काय होतो? ई, उ, रू आणि ऋ याच्या समोर जर का विजातीय य. स्वर आला, ईचा काय होणार? य होणार. ईचा य. उचा व. व. ऋचा र. र. आणि ऋचा ल. ल. सूत्र काय आहे येणं संधीचं? येणं इकोयणची. इको यनची. ठीक आहे. पुढचा प्रकार येतो गुणसंधी. आता गुणसंधीचं सूत्र आहे या ठिकाणी आद गुणः. आद गुणः. आपण एक गुणसंज्ञावाचक सूत्र बघितलं होतं संज्ञा प्रकरणमध्ये. गुणसंज्ञा विधायक सूत्र काय होतं ते? गुणसंज्ञा विधायक सूत्र अदेंग गुण. अदेंग गुणः. म्हणजेच काय होतं त्या सूत्रानुसार? अत आणि इंग यांना गुणसंज्ञा प्राप्त होते. अत आणि इंग यांना गुणसंज्ञा प्राप्त होते. तर त्या ठिकाणी हाच त्या सूत्राचा इथे उपयोग होतो गुणसंधीमध्ये. बघा नियम काय आहे? अ आणि आ यांच्या पुढे जर का ई, उ, रू आणि ऋ हे जर का आले तर त्यांचा क्रमाने ए, ओ, अर आणि अल होतो. म्हणजे या ठिकाणी गुणादेश होतो. गुणादेश होणं म्हणजे अ आणि ई ह्या दोघांच्या जागी ए येणार, त्याला म्हणू आपण आदेश होणं. दोन्ही स्वरांना रिप्लेस करून एक तिसरा स्वर त्या ठिकाणी येतो, त्याला म्हणतो आपण आदेश होणं. तर ह्या ठिकाणी गुणादेश होतो. तर ह्या संधीला म्हणून म्हटलं तर गुणसंधी. सिंपल नियम कसा लक्षात ठेवणार? थोडक्यात अ किंवा आ ह्याच्या समोर ह्रस्व ई किंवा दीर्घ ई आला तर त्याचा ए होणार. अ प्लस ईचा ए. अ प्लस ऊचा ओ होणार. अ प्लस रूचा अर आणि अ प्लस ऋचा अल. अ प्लस ऋचं अल. तर हे नियम लक्षात ठेवायचे. अ प्लस ई त्याचा होणार ए. अ प्लस ऊचा ओ. अ प्लस ऋचा अर आणि अ प्लस ऋचा अल होतो. जसं उदाहरण बघा, उदाहरणामध्ये कळलं. हे बघा, अ प्लस ईचा ए होतो. जसं नर प्लस इंद्र. नर प्लस इंद्र. आता ज्यावेळेस कोणताही व्यंजन असू दे, कोणतंही व्यंजन आहे ना पूर्ण होण्यासाठी अ ची आवश्यकता असते. व्यंजन कधीच म्हणजे सेपरेटली नाही राहत. त्याला जर का पूर्ण उच्चार करायचा असेल ना कोणत्या स्वराची आवश्यकता असते. म्हणून एक सूत्र पण बघितलं होतं आपण संज्ञा प्रकरणाच्या वेळेस, स्वयं राजन्ते इति स्वराः. जे स्वतः राज्य करणारे असतात ते स्वर. म्हणजे स्वरांना दुसऱ्या कोणाची आवश्यकता नसते, पण व्यंजनांना प्रकट होण्यासाठी स्वरांची आवश्यकता असते. मग तसंच इथे पण र बघा, हा र पूर्ण आहे. र पूर्ण आहे म्हणजेच तो कसा तयार झालेला आहे? अर्धा र प्लस अ असा तो र पूर्ण झालेला आहे. म्हणजे या नर मध्ये शेवटचा स्वर कोणता आहे? हा जो नर शब्द आहे याच्यात शेवटचा स्वर कोणता आहे?
आलेला आहे हां. ओ. आता इथे पुढे उत्तर पदामध्ये दुसऱ्या पदामध्ये पहिला स्वर कोणता आहे? ई. आता हा अनुस्वार बाजूला ठेवायचा. अ प्लस ई याचं काय होणार? अ प्लस ईच्या जागी काय येतो? ए ए. ए चा आदेश होईल तिथे. एचा आदेश केला, आपल्याकडे नर अर्ध आहे, हा एचा आदेश झालेला आहे. आणि पुढे द्रय, इथे अनुस्वार असून तो द्रय पुढे. आता हा जो ए, हा ए ह्या र ला कंप्लीट करेल. मग जर का र वरती ए लागला तर आपण असं ए कसं दाखवतो, असा मात्रा देतो, र वरती एक मात्रा देतो, म्हणजेच ए लागला त्याला. नरेंद्र असं शब्द तयार होईल पूर्ण. नर प्लस इंद्र, नरेंद्र. तसंच महा प्लस ईश, इथे पण सेम तसंच आहे. महामध्ये शेवटचा स्वर कोणता आहे? हा. आय. आणि इथे ई मध्ये पहिला स्वर आहे, ईश मधला पहिला स्वर आहे ई. आ प्लस ई मिळून काय तयार होणार? ए. आ प्लस ईचा ए होईल आणि मग महा प्लस ईशचा होऊन जाईल महेश. तसंच दुसरं बघा, अ प्लस उ. अ प्लस उ जर का असेल तर त्या ठिकाणी अ प्लस ऊचा होतो ओ. ज्ञान प्लस उपदेश. इथे ज्ञानमध्ये अ आलेला आहे, उपदेशमध्ये उ आहे. ज्ञानमधला अ आणि उपदेशमधला उ मिळून काय तयार होईल? या ज्ञानामधला अ काढला आपण, उपदेशमध्ये उ आलेला आहे. या दोघांचं काय तयार होईल तिथे? दोघांच्या जागी काय येणार? अ प्लस ऊच्या जागी ओ ओ. आपल्याकडे ज्ञान न अर्धा होता, हा पुढचा ओ आणि पुढे हा ओ इथे एकत्र होईल, तयार होईल ज्ञानोपदेश. ज्ञान प्लस उपदेश, ज्ञानोपदेश. अ प्लस ऊचा ओ. तसंच महा प्लस उत्सव, त्याचं होईल महोत्सव. आ प्लस ऊचा ओ. आता इथे अ किंवा आ दोघांपैकी काही असू द्या, आणि इथे ऱ्हस्व दीर्घ दोघांपैकी कोणताही स्वर असू द्या, आदेश होताना गुण आदेशच होणार, ए आणि ओचा आदेश होईल. तसंच इथे अ प्लस रू त्याचा होतो अर. देव प्लस ऋषी, देवर्षी. इथे पण सेम, इथे अ आहे, इथे रू आहे. अ प्लस रू दोघांचा मिळून अर होणार. अ प्लस रूचा झाला अर. मग त्या ठिकाणी आपण हे कसं तयार होईल पुढे? देव प्लस हा अर आहे आणि प्लस पुढे ऋषी मधला हा शी. आता हा र शीच्या आधी आलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला जोडणार त्यावेळेस हा र इथे रफार होऊन जाईल, म्हणून देवर्षी लिहिताना शच्या वरती रफार आलेला आहे, इथे रफार देवर्षी. ठीक आहे, कळाली ही संधी, गुणसंधी. गुणसंधी बघा, आता याचे एक्झाम्पल्स बघू आपण काही.
प्लस इंद्र. उप प्लस इंद्र काय येणार? उपेंद्र. 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 गण प्लस ईश. गणेश. 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 एक नेहमी लक्षात ठेवायचं, ईश लिहिताना ई नेहमी दीर्घ राहणार. ईश मध्ये ई नेहमी दीर्घ राहणार. म्हणजे फोड करताना पण जेव्हा लिहिणार, गणेशची जर का फोड करणार तर गण प्लस ईश, तो ईश लिहिताना ई नेहमी दीर्घ ठेवायचा. तसंच फोड गंगेती. गंगेती. गंगेतीची फोड काय होणार? आता फोड करताना काय गंग करणार? प्लस इति. हा, ए आलेला आहे ना, ए कशाचा होतो? अ प्लस ईचा. आता इथे अ प्लस ई केलं तर गंग होऊन जातं. गंग शब्द नाही आहे तर गंगा शब्द आहे. त्या नदीचं नाव आहे ना गंगा, म्हणून आपण तिथे करणार गंगा प्लस इति. जो सर्वश्रुत शब्द असेल ना, तो शब्द त्या ठिकाणी वापरायचा. म्हणजे आपल्याला माहिती आहे आणि व्यवहारामध्ये जास्तीत जास्त वापरला ना. गंग हा शब्द नाही वापरत आपण, गंगा शब्द वापरतो नदीसाठी. म्हणजे तिथे गंगेतीचं होईल गंगा प्लस इति. सूर्य प्लस उदय. सूर्योदय. 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 बरोबर. सूर्योदय. नंतर हितोपदेश. हितोपदेश काय होईल फोड? हितोपदेश. हित प्लस उपदेश. बरोबर. हित प्लस उपदेश. महोरुह. याची फोड काय होईल? महा प्लस उरू. बरोबर. महा प्लस उरू. महा प्लस इरु. इरू कस काय होईल? इरू नाही होणार, उरू होईल. उरू. काना आणि मात्रा आहे ना तिथे. महा प्लस उरू. ठीक आहे. वसंत प्लस ऋतू. काय येणार? वसंत प्लस ऋतू.
काय होईल तिथे? अ प्लस रू. वसंत ऋतू. बरोबर. वसंत ऋतू. असं होईल वसंत ऋतू. ठीक आहे. कळाली गुणसंधी. गुणसंधी कळाली सगळ्यांना. नियम काय लक्षात ठेवणार? अ प्लस ईचा काय होतो? अ प्लस ईचा काय होतो? ए. अ प्लस ए हां अ प्लस ऊचा ओ ओ ओ. अ प्लस ओ रूचा आर अर. पर आता जास्तीत जास्त जे उदाहरणं असतात ते अ प्लस ईचा ए आणि अ प्लस ऊचा ओ याचेच येतात. याच्यामध्ये आलीच तर मग आणखीन काय येऊ शकतं? एक महर्षी एक उदाहरण आहे. महर्षी. महर्षी काय येईल? फोड. महाप्लस ऋषी. महा प्लस ऋषी. नंतर आणखी एक उदाहरण देतो बघा. ते मागच्या याच्यात घेतलं गेलं. हे कृष्णर्धी हे इथलं उदाहरण आहे. काय होईल याची फोड? कृष्णर्धी. फोड काय होईल त्याची? कृष्णा अधिक वृद्धी. कृष्ण अधिक वृद्धी. कृष्ण प्लस वृद्धी. कृष्ण प्लस वृद्धी. ठीक आहे. ही होती गुणसंधी. गुणसंधीचं सूत्र आठ गुण. आद गुणः. नियम लक्षात ठेवायचा. अ प्लस ईचं काय होतं? अ प्लस ईचं काय ए होतं? ए. अ प्लस ए ऊचा तर ए. सर कृष्णा अधिक वृद्धी नाही ओ काय? कृष्णा अधिक वृद्धी. तसं पण होईल. हा. चेंजेस नाही होणार त्याच्यात काही. कृष्णा असं नाव घेण्यापेक्षा कृष्ण हे नाव कसंही लिहा, ते चुकीचं नाही. कृष्णा प्लस वृद्धी लिहिलं तरी बरोबर आहे. कृष्णा प्लस वृद्धी लिहिलं तरी बरोबर आहे. ठीक आहे. यनसंधीचं सूत्र काय? दोन संधी शिकल्या आपण. इको इको यानाची. एनर्जी. इको यनची. यनसंधी दुसरी गुणसंधी. यनसंधीचं सूत्र इको यनची. यनसंधीचे नियम ई उ रू आणि ऋ ह्याच्या समोर जर का विजातीय स्वर आला तर ईचा काय होतो? य. य. ऊचा व. 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 ऋचा र. र आणि ऋचा ल. ल होतो. नंतर गुणसंधी. गुणसंधीमध्ये सूत्र काय गुणसंधीचं? आद गुण. हे गुणसंधी आणि गुणसंज्ञा विधायक हे दोन्ही वेगवेगळे सूत्र आहेत. तेवढं लक्षात ठेवायचं. हां. गुणसंज्ञा विधायक सूत्र कोणतं आहे? गुणसंज्ञा विधायक सूत्र कोणतं आहे? अदेंग गुण. अदेंग गुण. आणि गुणसंधी विधायक सूत्र कोणतं आहे? आठ गुण. आद गुण. ठीक आहे. गुणसंधीचे नियम काय आहेत? अ प्लस ईचा अ प्लस ईचं काय होणार? ए. ए.
अ प्लस ऊचं ए अ प्लस ऊ ओ हो. ए अ प्लस ओ ऊचा ओ अ प्लस ऊचं काय होणार? अर ठीक आहे. हे नियम लक्षात राहतील सगळ्यांना. हं? ठीक आहे. आता पुढच्या ज्या संधी आहेत त्या आपण पुढच्या याच्यात बघू.